तर भाई नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द व्लॉग. दुपारचे आता वाजलेत किती वाजलेत? 1:30 वाजले आहे भाई. आणि पुण्यातनं निघणार आहे मी आता याचं एक थोडं काम आहे इथे. तर मग त्याला बोललो की चल येतो मी. मग ते झाल्यानंतर आपण सीधा मुंबईला आपल्या भावांकडे. तर आता बघू आता कसं काय ते. एवढी कमाल झोप लागली आहे ना. मला वाटतं 7:30 वाजता झोपलो मी. 7:30 वाजता आणि उठलो मला वाटतं 12 वाजता. 10ला उठलेलो मी परत झोप. हा बोलला झोप परत. आपण ते दुसऱ्याचं म्हणजे असं पाहुण्याचं घर असल्यावर झोप नाही लागत ना. जाऊ दे बोललो मोरते तिकडे, परत गाडी चालवायची आपल्याला. झोपलो परत भाई. मग ते झोपलो, आता उठलो आणि आता निघणार भाई वन साईड. तर आता काय बघू, आता पुण्यातनं बाहेर पडणंच कठीण आहे. इथे अडकला की अडकला भाई माणूस. चला इंटरव्ह्यूला आता. तर भाई आपला मित्र चालला. चल येऊ का. आणि आता मी पण निघतोय भाई. निघायची वेळ झाली. आता दुपारचे वाजलेत 3:30-4 आणि मला मुंबईला पोचायला मला वाटतं 8-9 जेवढे वाजतील. आणि मग तिथून आता जाईन. तर असं सगळं आहे. आता लवकर निघतो. ट्रॅफिक वगैरे सगळं भरपूर काय लागायच्या आधी. आणि हे जे ऊन आहे, हाड ऊन आहे, हाड. तर चला निघतो भाई, भेटूया. चले भावा. तर भाई मध्ये ब्लॉग नाही केला कारण गाडी वन साईड पटापट चालवत आलो आहे. तर आत्ता वाजलेत 9. आता मी 4:30-5ला निघालो भाई मी एकटा. तर आत्ता इथे पोचलो आहे मी. आणि आता फ्रेश बिश होईन. आणि आत्ता वरती जाऊन केक बिक कापायचा. पप्पांचा बड्डे. तर आता जातो पटकन आणि केक वगैरे कापायला जरा फ्रेश होईन. आज दुपारी एवढा ब्लॉग करता नाही आला कारण की भाई गाडी कंटिन्यू चालवतो त्याच्यामुळे. जाऊ दे. तर आता काय करूया, तर जातो वरती आणि पटकन फ्रेश होतो आणि पटकन आपण घेऊया भाई केक कापायला. आता डायरेक्ट वरती गेल्यावर भेटूया. चला. ए असं पकडायचं. काय बड्डे ए येडा. आरुष बर्थडे कोणाचा आहे? हे बघ इथे काय आयुष्य हो. आरुष बड्डे कोणाचा आहे? उलटे. हा उलटे. सॉरी. काय बड्डे? अरे काढ ना केक. केक काढ लवकर. काढ चल लवकर फास्ट. नाही मी काढतो फोटो. तू उभा राहा. ए चल. तू काय नाही. नो तुला नाही काय. हा हा केक काप लवकर. वाव वाव वाव. छान आहे केक. काय जॅपनीज काय. त्यांना बोल हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे अण्णा. बोल हॅपी. काय पाहिजे. झालं. ओके कर. ओके कर असं. ओके बोल. आय लव्ह यू बोला ती. विमान. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. सो नमस्कार मित्रांनो. तर आत्ता हा भाई मला आलेला सोडायला. आत्ता आम्ही अमेयच्या इथे गेलेलो. सो अमेयच्या इथे गेलो आणि आत्ता हा मला इथे सोडायला माझ्या घराच्या इथे. सो आम्ही भेटलो, खूप सारं बोललो. आम्ही एक नवीन कदाचित एक प्रोजेक्ट करतो आहे. सो त्याबद्दल डिस्कस थोडं करत होतो. त्यासाठी मी त्याला भेटलो. कारण भाई आपला चालला आहे 4 दिवस. कुठे चालला आहे? गावी चालला आहे भाई. 4 दिवस गावी. 8-9 वर्षानंतर मी गावी चाललो आहे. काय बोलतो. येस. घरातला मोठा वर्ग आहे तू. काय बोलतो. तर आता भाई चालला आहे 4 दिवस गावी. आणि हा गावी जाणार आणि मग मला वाटतं 4-5 दिवसांनी येईल.
Yes. सो आपल्याला पण परत जायचं आहे पुण्यात. मी आज पुण्याचा जो व्लॉग केलेला त्यात मी हे सांगतो की आपल्याला परत पुण्यात जायचं आहे. सो पुण्यात जाऊन आपल्याला आता मला वाटतं संडे आणि मंडे आणि कदाचित ट्यूजडे हे 3 दिवस थांबायचं आहे. सो आम्ही 3 दिवस आता बघू आता लेट्स सी कसं काय होतं आहे. सो दिस इज वॉट इट इज. आणि मला असं वाटतं की आम्ही आता ह्याच्या घरी यासाठी भेटलेलो की एक 2-3 कन्सेप्ट होत्या माझ्याकडे पण त्याच्याकडे पण. सो त्या थोड्या डिस्कस केल्या की कसं काही शूट करता येईल काय करता येईल. आणि त्यानंतर हा सोडायला आला. आता गोळे जरा खाली गेलेला पाणी वगैरे आणायला, पाणी प्यायचं होतं त्याला. सो तो आता येईल. तर असं सगळं आहे. आणि आता बघू आता भाई कसं काय शूट करतो. गोळ्याला त्याला तू काय करणार आता? अबे चायना अबे कुंफू कारण त्याने केस कापले. हां गोळीने भाई हेअरकट केला आहे. हेअरकट केला आहे गोळीने. हेअरकट मला आवड दाखवतो गोळीने काय हेअरकट केला आहे तो. तर आता दाखवतो मी तुम्हाला भाई. गोळ्याला की आता हेअरकट दाखवतो. म्हणजे गोर दिसायला लागलो रे आपण ना. मग हेअरकटचा फरक पडायला लागला आपल्यावर. हे खरं हेअरकटचा फरक. हो ना भाई. हेअरकटचा फरक. ओ आई आई आपण आई पट. मी ते लवकर टाकला त्याच्या. हे का रे असं का रे? एवढे केस मागे गेलेत माझे बघ ना. बघ काय आहे? भावाला आपल्या हेअरलाईन नाहीये. Hairline लांबपर्यंत वगैरे ह्या म्हणजे हे विचारत नाही केलेला कधी. हा concept Hairline हा त्यांच्यापर्यंत concept पोहोचला नाही. नाहीच आहे. हा ऑब्विसली केस आहेत हीच मोठी गोष्ट आहे. हेअरलाईन काय असतं? हेअरलाईन काय ए बाय हेअरलाईन. तर आता आम्ही आपल्या मित्राची वाट बघतोय गोळे. आय हिअर वी गो. आपला भाऊ आलाय. पण माझ्या गाडीवर ना बाय द वे. तुझ्या गाडीवर काय गेला भाऊ? तर आता बघूया वेगळी आपला स्टोरी मित्र आहे आलाय ती आपण वेगळ्या ब्लॉग मध्ये. आता. तर आपला भाई आलाय आता. आपला भाऊ आलाय. भाई आम्ही जस्ट आता तुझ्या हेअरकट बद्दल बोललोय. चला आता लोक रिव्हील ह्या तिळगुळला बघण्याशिवाय त्याच्या हेअरकट बघतील. थांबा. रिव्हील होणार आहे आता. कमेंट चला. टाकायची की नाही तिळगुळ? हा भाई मित्रांनो आता तरी तिळगुळ टाका. हे बघा भाऊगड. चला. ओ माय गॉड. असं असं फिरव ना असा 360 फिरव. ओ माय ओ माय गॉड. ओ माय काय काय बोलतो? कडक आहे ते. जावेद आईने हबीबने कापलेली कडक काय हेअरकट वगैरे गेलाय का? कारण जायचं आता आम्हाला पुण्यात भाई संडेला. बरोबर की नाही? मुंबई पुणे मुंबई पार्ट 2 तो जो येणार आहे तो आता मुंबई पुणे मुंबई पार्ट 2 येणार आहे. त्यांना बाय बाय करायची वेळ आली. कुठे चाललाय भाई उद्या? गावी गावी चाललाय. दाभोळ. घरी हा पण गावीच चाललाय. कुठे राहतो? पनवेलला. हा भैया गावीच चाललाय. कळलं सगळ्यांना कळलं पनवेलला. तर भाऊ आपला चाललाय उद्या गावी. तर ऑल द बेस्ट मित्रांनो. व्यवस्थित जावा, व्यवस्थित या. रविवारी भेटू. रविवारी डायरेक्ट हळदीला 1 साईड. थांब. ही कुठली भाषा आहे? यावेळी सांग, एक्सप्लेन कर. अंडा. तर चला अंडा मागलाय. असं सगळं आहे भाई. वाटतं हीच वेळ हाच तो क्षण. गणपती बाप्पा मोरया. तुम्ही जावा तुमच्या घरी, मी जातो माझ्या घरी, आम्ही जातो आमच्या घरी. तर असं सगळं आहे भाई. हे नीट झाले. चल बाय 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 बाय. चला बाय. हेल्मेट भाऊ, हेल्मेट घाल. तर मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर हेल्मेट घाल. हा, आधी हेल्मेट घाल. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असाल हा तर पण कसं आहे की गाडी मी चालवू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा रोहन JR ह्या चॅनलला. आम्ही तुम्हाला भेटत राहू, तुम्ही आम्हाला भेटत राहा. नाही वळवळ त्याची तुझी बोबडी स्पष्ट वळते. बोललाय. हे चला चला. एक गोळी डबे घेतले. चला बा. चला गुड नाईट. सी यू इन चला टाक व्हिडिओ. येस. हा व्हिडिओ आता करतो ना अपलोड. सो असं सगळं आहे भाई. आणि इथपर्यंत मला वाटतं आजचा व्लॉग हा एवढाच एंड करेन मी. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. ह्याच्या आयला या काटेमुळे ना चालता येईना. आता हा मला बोलला आहे भाई उद्या पण लेग्स मारायचे. काय माहीत माझे लेग्स अजून रिकवरच नाही झालेत. आणि हा बोलला आहे भाई उद्या लेग्स मारायचे. जाऊ दे. असं सगळं आहे भाई. तर उद्याच्या व्लॉगमध्ये आपण भेटू. तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भाई. बस बाकी काय नाही. आणि असं वाटतं की
हे जे पाय माझे वाकडे तिकडे पडत आहेत भाई, काय यायला पाय दुखत आहेत ना असले जबरदस्त. चला भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.